नमस्ते, मी वंदना. माझ्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमचं सगळ्यांचं स्वागत. तर आपण हा प्रिन्सेस ब्लाऊज कसा झाला हे बघणार आहोत. तो खूप सुंदर पद्धतीने आपण याला स्टिच केलं आहे. तर मी बऱ्याच ब्लाऊजला वरून अशी शिलाई देते का जे करून ब्लाऊज ओसवणार नाही. तर आपण ही 9 इंचाची बाही घेतली आणि त्याच्यानंतर आपण बघू शकतात खूप व्यवस्थित हा ब्लाऊज आला आहे. गोल गळा घेतला आणि गोल गळ्याला आपण अशी लेस लावली. तर याची कटिंग मी पुढं अपलोड केली आणि लक्षात घ्या का हे बघू शकतात तुम्ही, हे अस्तरवर हे अस्तर आहे 36 साईजचे आपण ब्लाऊज कटिंग केली. तर कंटिन्यू करा आणि ब्लाऊजला फिनिशिंग खूप सुंदर आली. तर त्याच्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट करा का ब्लाऊज कसा झाला आहे. आता ब्लाऊज शिवताना आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे टापटिपपणा, म्हणजे व्यवस्थित आपल्याला स्टिचिंग करावी लागते. त्याच्यानंतर ब्लाऊज आपला व्यवस्थित येऊन जातो. तर हा ब्लाऊज कसा झाला आहे नक्कीच कमेंट करून सांगा. आणि आपल्याला जर काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही कमेंट करून सांगा, म्हणजे आपला हर एक प्रॉब्लेम सॉल्व्ह करू. तर ज्यावेळेस आपण हुक लावतो तर कमरेचा भाग आणि पुढचा भाग एकदम सारखा आला पाहिजे. याच्यासाठी काय करायचं, कटिंगमध्ये मी तुम्हाला सांगितले, ज्यावेळेस आपण ह्या भागाची कटिंग करतो तर आपण थोडीशी मार्जिन ठेवतो का हुकलूक पट्टी जोडण्यासाठी. तर ज्यावेळेस आपण ती जागा ठेवतो त्याच्यानंतरच हे दोन्ही जो पाठीचा भाग आणि समोरचा भाग इथं बरोबर येऊन जातो. तर अशा पद्धतीने याची कटिंग आहे. आणि तुम्हाला स्टिचिंग व्हिडिओ पाहायचा असेल तर ते पण कमेंटमध्ये सांगा, मग आपण स्टिचिंग व्हिडिओ पण काढू. तर पुन्हा भेटू आपण नवीन आणि चांगल्या व्हिडिओमध्ये. कंटिन्यू करा आणि कटिंग व्हिडिओ पूर्ण बघा.